कोणता? होमियल नॉमेनकल्चर, बीएन. ऑनलाईनला ज्यांनी ज्यांनी कनेक्ट केलंय, यस इफ व्हॉइस इज क्लिअर अँड पीपीटी इज रिडेबल, सो कॅन यू टाईप बीएन? यस दर्शन, उद्या 8 वाजेची बॅच पण सुरू होते. कॅन यू टाईप बीएन, बायनॉमियल नॉमेनकल्चर? ज्यांना ज्यांना आवाज क्लिअर येतोय, पीपीटी रिडेबल आहे, कॅन यू टाईप बीएन बायनॉमियल नॉमेनकल्चर सो आय कॅन अंडरस्टँड? ओके, साऊंड इज क्लिअर. सो आपण या ठिकाणी बघतोय बीएन बायनॉमियल नॉमेनकल्चर द सिस्टीम ऑफ नेमिंग विथ टू कंपोनेंट. कसं डिफाईन कराल? है ना? यस, आपण या ठिकाणी बघतोय सिस्टीम ऑफ नेमिंग विथ टू कंपोनेंट. एक अशी सिस्टीम आहे ज्यांच्यामध्ये आपण सायंटिफिक नॉमेनकल्चर है ना, सायंटिफिक नेम देतो है ना या ठिकाणी, आणि हे डिपेंड आहे टू कंपोनेंटवर. इट इज कॉल्ड एज बायनॉमियल नॉमेनकल्चर. त्याची काय गरज आहे? युनिफॉर्मिटी पाहिजे थ्रू आउट द वर्ल्ड. पूर्ण जगामध्ये जे वेगवेगळे ऑर्गॅनिझम आहे त्यांचं सायंटिफिक नेम या ठिकाणी काय पाहिजे? यस, या ठिकाणी सेम पाहिजे. आता खूप जणांना काय असतं, जनरली दोन नाव असतात, एक घरचं नाव वेगळं आणि मग शाळेमधलं नाव वेगळं. बरोबर? तर शाळेमधलं नाव या ठिकाणी काय असतं? ऑफिशियल नाव असतं तुमचं, है ना? आणि मग यस पेट नेम असतं, घरातलं जे नाव असतं ते, है ना, या ठिकाणी काय असतं? पेट नेम असतं. तर तसं लोकल लँग्वेज मध्ये पेट नेम असू शकतील, पण सायंटिफिक नेम मात्र या ठिकाणी काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे, थ्रू आउट द वर्ल्ड एकच असणार आहे. आणि ते कशावर डिपेंड करेल? बायनॉमियल नॉमेनकल्चरवर. तर यस अंडरस्टँड करा, एक सिस्टीम आहे ना, सिस्टीम आहे कशाची? नेमिंग करण्याची. सो सिस्टीम ऑफ नेमिंग काय म्हणतोय आपण? बायनॉमियल नॉमेनकल्चर म्हणजे नेमिंग करण्याची, बारसं करण्याची एक सिस्टीम आहे, एक पद्धत आहे. बरोबर? यस, सिस्टीम ऑफ नेमिंग विथ टू कंपोनेंट. आणि या सिस्टीम मध्ये काय इन्वॉल्ड आहे? तर दोन कंपोनेंट इन्वॉल्ड आहे. अँड दॅट्स वाय यस हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट? बायनॉमियल नॉमेनकल्चर. कसं डिफाईन कराल? व्हॉट इज बायनॉमियल नॉमेनकल्चर? सिंपल है. Yes, the system of naming with two component. The system of naming with two component. समजतं सर्वांना? है ना? तर आपण या ठिकाणी बघतोय यस काय पहिला टॉपिक कोणता आहे? बायनॉमियल. याचे रूल्स बघू आपण, रेग्युलेशन बघू. 2-3 रूल आहे बायनॉमियल नॉमेनकल्चरचे. है ना? जेव्हा सायंटिफिक नाव आपण या ठिकाणी देतो तर त्याचे काही रूल्स आहेत. मग काय काय रूल्स आहेत? यस अंडरस्टँड करा. है ना? त्याच्यावर येऊ आपण, पण पहिले त्याला डिफाईन करून घ्या. सो बायनॉमियल नॉमेनकल्चरला कसं डिफाईन कराल? एक सिस्टीम आहे, कशाची सिस्टीम आहे? द सिस्टीम ऑफ नेमिंग. सिस्टीम ऑफ नेमिंग. आणि या सिस्टीम मध्ये काय इन्वॉल्ड आहे? विथ सिस्टीम ऑफ नेमिंग विथ टू कंपोनेंट. है ना? दोन कंपोनेंट इन्वॉल्ड आहे, ज्याला की आपण एपिथेट म्हणत असतो, है ना, या कंपोनेंटला. तर यस याला आपण काय म्हणणार आहे? तर यस हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट? बायनॉमियल नॉमेनकल्चर. क्लिअर सगळ्यांना? आणि ही जी सिस्टीम आहे तर ही कोणी दिली आपल्याला? सायंटिस्ट. कोणता सायंटिस्ट आहे? तर दॅट इज लिनियस. बायनॉमियल नॉमेनकल्चर ही जी पद्धत आहे, ही जी सिस्टीम आहे, ती सगळ्यात पहिले कोणी पूर्ण वर्ल्डला दिली? तर आपण या ठिकाणी म्हणतोय यस हिअर वी कॅन से लिनियस, कॅरोलस लिनियस. कॅरोलस लिनियसला आपण काय म्हणतो? फादर ऑफ टॅक्सोनॉमी. फादर ऑफ टॅक्सोनॉमी जे आहेत तर त्यांनी ही पद्धत या ठिकाणी सगळं जगासमोर मांडली आणि त्याला पूर्ण वर्ल्ड मध्ये मान्यता भेटली. आणि आज आपण बघतो की या सिस्टीम नुसारच नावं दिल्या जातात. आता याच्यामध्ये या सिस्टीम नुसार जेव्हा नावं दिल्या जातील तेव्हा अजून एक ट्विस्ट आहे. आयदर यस नेम असेल कोणाचा तर प्लांटचा, किंवा नेम असेल कोणाचा? अॅनिमल्सचा. बरोबर? तर प्लांटचा नेम असेल, पुढे कर. नाही बरं, ते सुरू कर. गरम होत आहे आज, पाऊस जोरात. हा हात पुरला, व्हेरी गुड. येस, सो व्हॉट वी आर टॉकिंग, आपण या ठिकाणी बघतोय बॉटनिकल नेम्स. बॉटनिकल नेम्स असतील, प्लांटला नाव द्यायचं असेल तर आपण या ठिकाणी बघतोय दे आर बेस्ड ऑन द रूल्स. कोणते रूल्स आपल्याला फॉलो करावे लागतील बायनॉमियल नॉमेनकल्चर यूज करत असताना? इंटरनॅशनल कोड फॉर बॉटनिकल नॉमेनकल्चर, आयसीबीएन. कोणाचे रूल्स फॉलो करावे लागतील आपल्याला? आयसीबीएन चे, है ना, इंटरनॅशनल कोड फॉर बॉटनिकल नॉमेनकल्चर. आणि तेच जर एखाद्या अॅनिमलला तुम्ही शोधलं, है ना, कुठे ट्रिपवर गेले, कुठे फिरायला गेले, है ना, यस ट्रेकिंगला गेले, है ना, या ठिकाणी नेचरच्या सानिध्यात आहे, आणि एखादा नवीन अॅनिमल, नवीन ऑर्गॅनिझम सापडला, तर त्यावेळेस बायनॉमियल नॉमेनकल्चर करत असताना कोणाचे रूल आपल्याला फॉलो करावे लागतील? तर बॉटनिकल नॉमेनकल्चरचे रूल फॉलो करून उपयोग नाही, तर कोणते रूल्स फॉलो करावे लागतील? झोलॉजिकल नॉमेनकल्चर, आयसीझेडएन. इंटरनॅशनल कोड सेम है ना, पण यस आपण पुढे बघतोय तर बॉटनिकल नॉमेनकल्चर नाही आहे, तर काय आहे? झोलॉजिकल नॉमेनकल्चर. है ना? तर अॅनिमलला नाव देताना थोडी वेगळी मेथड आहे, प्लांटला नाव देताना थोडी वेगळी मेथड आहे. आपण यू काय डिफरंट आहे, पण युनिव्हर्सल रूल काय?
तर युनिव्हर्सल रूल या सायंटिफिक नॉमेनकल्चर करायचं असेल, सायंटिफिक नाव द्यायचं असेल, तर पहिला रूल काय सांगितला मी? सायंटिफिक नेम मस्ट दे शुड बी इन ग्रीक लँग्वेज, लॅटिन, है ना. जर आपण लिहितोय तर कोणत्या फॉन्ट मध्ये लिहिलं पाहिजे? ते इटॅलिक्स मध्ये. आणि नाव कसं पाहिजे? लॅटिन लँग्वेज मध्ये. तर जेवढे पण सायंटिफिक नेम आहेत तर ते कसे आहेत? लॅटिन मध्ये. जरी आपण म्हणतोय मँगो प्लांट, आता इंडियन प्लांट आहे, पण जरी याला सायंटिफिक नाव द्यायचं असेल तर कोणत्या लँग्वेज मध्ये देता येईल आपल्याला? लॅटिनाइज. तर पहिला रूल आहे की यस, या ठिकाणी सायंटिफिक नेम नाव द्यायचं असेल तर लॅटिन. आणि यस, आपण जर ते है ना या ठिकाणी लिहितोय कम्प्युटरवर लिहितोय, टाईप करतोय, तर कोणता फॉन्ट सिलेक्ट करावा लागेल? इटॅलिक्स. आणि कागदावर लिहितोय पेनाने, बरोबर है ना, यस, या ठिकाणी कागदावर लिहितोय, नोटबुक मध्ये लिहितोय, इफ इट इज हँड रिटन दे शुड गेट अंडरलाईन. समजतं सर्वांना? बरोबर. तर पहिला रूल बघितला आपण काय है ना, कोणत्या लँग्वेज मध्ये नाव द्यायचं? लॅटिन, ग्रीक लँग्वेज मध्ये. जर तुम्ही टाईप करताय कम्प्युटरवर तर कोणता फॉन्ट सिलेक्ट करावा लागेल? इटॅलिक्स. आणि जर नोटबुक मध्ये लिहिताय, पेपरवर लिहिताय, तर मग मात्र त्या नावाखाली काय करावं लागेल? अंडरलाईन. म्हणजे ते सायंटिफिक नेम. काही वर्ड लॅटिन असतात, काही वर्ड या ठिकाणी काय असतात? यस, आपण या ठिकाणी बघतोय तर है ना या ठिकाणी इटॅलिक्स असतात. इटॅलिक्स म्हणजे ते काय इटॅलिक्स आहेत? कारण रूलच आहे की ते सायंटिफिक नाव आहे आणि ते कसं लिहिलं पाहिजे? इटॅलिक मध्ये, नॉर्मल फॉन्ट मध्ये नाही. नॉर्मल फॉन्ट असेल तुमचं पूर्ण टेक्स्टबुक मध्ये टाइम्स न्यू रोमन, पण जेव्हा जेव्हा सायंटिफिक नेम येईल तेव्हा फॉन्ट चेंज होऊन जाईल. कोणता होऊन जाईल? तो थोडा आडवे होऊन जातील वर्ड्स. म्हणजे कोणता होऊन जाईल? तो इटॅलिक्स. आणि तेच तुम्ही नोटबुक मध्ये, जर या ठिकाणी बोर्डची एक्झाम आहे, 11वीचा पेपर तुमचा, त्याच्यामध्ये जर सायंटिफिक नाव लिहिताय सपोज, है ना, 12वीच्या पेपरमध्ये सायंटिफिक नाव लिहित आहे, तर मग त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल? त्याच नावाखाली अंडर. समजतंय? हा बेसिक रूल आहे. बरोबर. तर पहिला रूल समजला. द फर्स्ट वर्ड, कारण यस दोन एपिथेट आहे, दोन वर्ड आहे. तर पहिला जो वर्ड आहे तर तो कशाचा असणार आहे? जिनसचा. फर्स्ट नेम इज ऑफ व्हॉट? जिनस. अँड सेकंड नेम इज ऑफ व्हॉट? दॅट इज स्पेसिफिक. है ना. जसं की आपण बघतो मँगो, मँगोला आपण काय म्हणणार आहे? मँगी फेरा इंडिका. एक नाव नसणार, दोन नाव असतील. मँगी फेरा एक वर्ड आणि एक इंडिका. समजतंय? आणि मँगी फेरा हा वर्ड काय आहे? जिनसचा. आता जिनस म्हणजे काय, स्पेसिस म्हणजे काय, आपण बघू पुढच्या स्लाइडवर. पण दुसरा वर्ड जो असणार आहे तो कशाचा असणार आहे? स्पेसिस. समजतंय? दोन लेटर असणार आहे. पहिला लेटर कशाचा? फर्स्ट लेटर कशाचा असतो? जिनस. है ना. फर्स्ट लेटर इज ऑफ जिनस अँड सेकंड लेटर इज ऑफ, सेकंड वर्ड इज ऑफ स्पेसिस. एवढं क्लिअर झालं सगळ्यांना? काय काय समजलं? पहिले तर कोणत्या लँग्वेज मध्ये पाहिजे? लॅटिन. बरोबर. सेकंड, जर आपण टाईप करतोय तर कसं दिलं पाहिजे नाव? इटॅलिक मध्ये. आणि जर आपण लिहितोय तर कसं दिलं पाहिजे नाव? अंडरलाईन केलं पाहिजे. हा झाला पहिला रूल. नंतर नंतर आपण या ठिकाणी बघितलं, यस, सेकंड सेकंड आपण या ठिकाणी बघितलं की है ना, दोन नावं असतील. पहिलं नाव कशाचं असेल? जिनसचं. आणि सेकंड वर्ड कशाचा असेल? स्पेसिफिक. पुढे, जिनस नेम स्टार्ट विथ कॅपिटल लेटर. जेव्हा केव्हा आपण जिनसचं नाव लिहू तर पहिला वर्ड या ठिकाणी कसा असणार आहे? कॅपिटल. बाकी सगळे या ठिकाणी स्मॉल लेटर, पण यस या ठिकाणी पहिला लेटर, पहिला जो लेटर आहे, जिनस नेम स्टार्ट विथ द कॅपिटल लेटर अँड स्पेसिस नेम विथ व्हॉट? स्मॉल लेटर. तर बाकी सगळे, मग ते या ठिकाणी यस बाकीचे जिनसचे असतील किंवा मग या ठिकाणी पहिला असेल है ना स्पेसिसचा, किंवा बाकीचे असतील स्पेसिसचे, तर सगळे सगळे वर्ड है ना या ठिकाणी या सगळे लेटर स्मॉल लेटर असतील, एक्सेप्ट या ठिकाणी काय, तर फर्स्ट लेटर जिनसचा तो कॅपिटल असेल. आणि ते झाल्यानंतर तिसरं नाव द्यावं लागेल आपल्याला ऑथरचं. पण ऑथरचं नाव देताना पूर्ण नाव लिहिण्याची गरज नाही. कोणत्या फॉर्म मध्ये देतो आपण? ऍब्रिएटेड फॉर्म. आय थिंक एवढं झालं होतं आपलं प्रिव्हियस लेक्चर. आता इथून पुढे आपण या ठिकाणी अंडरस्टँड करू नेक्स्ट टॉपिक, है ना, जो की आज आपला डिस्कशनचा पॉइंट आहे. आतापर्यंत आपण रिवाइज केलं, नोट्स तुम्हाला दिल्या आहेत, है ना. आणि यस, आता उद्यापासून दोन्ही बॅच आहेत. बरोबर. ज्याला जी बॅच जमेल ती या. सकाळी 8 ते 9 पण आहे, आणि मग यस संध्याकाळी 5 ते 6. क्लिअर आहे सगळ्यांना? बरोबर. तर आपण या ठिकाणी बघतोय नेक्स्ट इयर्स, हिअर वी कॅन से टॅक्सोनॉमिक कॅटेगरी. नेक्स्ट लास्ट टॉपिक आहे चॅप्टरचा. कोणता? टॅक्सोनॉमिक कॅटेगरी. है ना, टॅक्सोनॉमिक कॅटेगरी. है ना. आता तुम्हाला माहिती आहे टॅक्सोनॉमी म्हणजे काय, है ना. त्याचा कोडवर्ड दिला होता तुम्हाला, यस, चिकन. त्याचे फंक्शन दिले होते, त्याची स्टडी करायची होती आपल्याला. आता यस आपण या ठिकाणी बघतो कॅटेगरीज आणि टॅक्सोनॉमिक कॅटेगरीज काय. सो कॅटेगरी म्हणजे काय असतं? युनिट. रँक, खूप सारे नाव आहे त्याला. रँक म्हणतो, युनिट म्हणतो, किंवा याला आपण या ठिकाणी टॅक्सा पण म्हणतो. असे खूप सारे वर्ड आहे, आपण डिटेल मध्ये जाऊ. टॅक्सोनॉमिक कॅटेगरीज काय, आणि तुमच्या समोर लिहिलंय किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसिस, है ना. तर हा एक दाखवला हायरार्की लेवल. ही काय हे समजतो आपण डिटेल.
तर यस पहिले आपण या ठिकाणी लास्ट पॉईंट या चॅप्टरचा म्हणजे लिव्हिंग वर्ल्ड पण कम्प्लीट होतो तुमचा. एक्सट्रिशन कम्प्लीट झालाय. आता आज तुमचा कोणता चॅप्टर कम्प्लीट होतोय? लिव्हिंग वर्ल्ड. उद्या आपण या ठिकाणी स्टार्ट करू बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. कोणता चॅप्टर स्टार्ट करतोय आपण? बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. द क्लासिफिकेशन यस द क्लासिफिकेशन यस आपण या ठिकाणी काय म्हणतोय? इन्व्हॉल्व्स. कसं क्लासिफिकेशन ज्याच्यामध्ये काय इन्व्हॉल्व होईल? हायरार्की एक वर्ड बोलून बघा एकदा. कोणता वर्ड आहे? हायरार्की. हायरार्की है ना. एक असं क्लासिफिकेशन ज्याच्यामध्ये काय इन्व्हॉल्ड आहे? हायरार्की ऑफ स्टेप्स. तर आता हे काय असतं? असं क्लासिफिकेशन आहे ज्याच्यामध्ये हायरार्की ऑफ स्टेप्स आहे. हायरार्की म्हणजे काय? तर पहिले या ठिकाणी शब्दाचा मिनिंग समजून घ्या. हायरार्की हायरार्की म्हणजे काय? तर हायरार्की हा एक वर्ड आहे. त्याचा मिनिंग काय आहे? हायरार्की म्हणजे ऑर्डर आणि आयदर इट इज असेंडिंग आयदर इट इज डिसेंडिंग. आता थोडं थोडं समजलं सर. डिटेल मध्ये सांगा. हायरार्की म्हणजे काय असतं? ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर, डिसेंडिंग ऑर्डर कोणती? बरोबर. यस अंडरस्टँड करा. है ना. हायरार्की म्हणजे काय म्हणतो आपण? लेवल्स. बरोबर है ना. यस आपण या ठिकाणी काय म्हणतो? आता एक एक्झाम्पल देतो हायरार्की. सपोज आता तुम्ही कॉलेजला आहे. कॉलेजला का स्कूलमध्ये? ओके. यस वी आर इन कॉलेज सर. +2 बरोबर है ना. 11वी 12वीला यावं. तर सपोज तुम्ही कॉलेजमध्ये काय हायरार्की असते? है ना. तर सगळ्यात पहिले यस या ठिकाणी स्टुडंट. नंतर आपण काय म्हणणार आहे? यस या ठिकाणी टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफ. टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ. आणि नंतर आपण या ठिकाणी काय म्हणणार आहे? प्रिन्सिपल. तर ही काय झाली? यस ही एक हायरार्की झाली. समजतंय? बरोबर. ही काय झाली? एक हायरार्की झाली है ना. किंवा याला रिव्हर्स ऑर्डर मध्ये प्रिन्सिपल, देन टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ, अँड देन यस या ठिकाणी आपण काय म्हणणार? स्टुडंट. चला अजून एक सिंपल एक्झाम्पल. सपोज है ना 1 to 100. 1 to 100. तर ही काय या ठिकाणी आपण बघतोय असेंडिंग ऑर्डर मध्ये हायरार्की आहे. किंवा याच्या रिव्हर्स 100 to 1, 100 to 1, 100, 99, 98. तर ही काय आली? डिसेंडिंग ऑर्डर मध्ये हायरार्की आहे. समजतंय? तर याला आपण काय म्हणणार आहे? हायरार्की. तिसरा एक्झाम्पल मी लिहितोय A to Z, ABCDEFG है ना झेड पर्यंत. तर ही असेंडिंग ऑर्डर मध्ये काय झाली? हायरार्की. आणि याच्या रिव्हर्स झेड पासून ए पर्यंत तर डिसेंडिंग ऑर्डर मध्ये ती पण काय होऊ शकते? हायरार्की. आय थिंक आता तुम्हाला या ठिकाणी मिनिंग समजलाय. सिरीज एक ऑर्डर. बरोबर है ना. रँक जो असणार आहे त्याला आपण या ठिकाणी काय म्हणणार आहे? हायरार्की. तर यस आपल्या डेफिनेशन वर येऊ आपण. क्लासिफिकेशन इन्व्हॉल्व्स हायरार्की ऑफ स्टेप्स. एक असं क्लासिफिकेशन ज्याच्यामध्ये स्टेप्सची हायरार्की आहे. ऑर्डर आहे. असेंडिंग असेल, डिसेंडिंग असेल. बरोबर. तर त्याची हायरार्की आहे. इन विच each step represent taxonomic category. तर यस है ना. आपण या ठिकाणी काय म्हणणार आहे? क्लासिफिकेशन मध्ये काय इन्व्हॉल्ड होतं? स्टेप्सची लेवल, स्टेपची हायरार्की, स्टेप्सची ऑर्डर, ज्याच्यामध्ये प्रत्येक स्टेप जी आहे तर काय रिप्रेझेंट करेल? कॅटेगरी, रँक, टॅक्सोनॉमिक कॅटेगरी. टॅक्सोनॉमिक कॅटेगरी किंवा है ना रँक किंवा युनिट किंवा ऑर्डर किंवा टॅक्सा. काही पण म्हणतात. खूप सारे नाव आहे त्याला. बघा किती सिमिलर वर्ड्स. यालाच आपण कॅटेगरी म्हणतो, यालाच आपण रँक म्हणतो, यालाच आपण युनिट म्हणतो, यालाच आपण ऑर्डर म्हणतो, यालाच आपण टॅक्सा म्हणतो. 5 नाव आहेत त्याला है ना. कॅटेगरी. कॅटेगरीला सिमिलर शब्द सांगितले तुम्हाला मी अजून 4. म्हणजे एका शब्दाला किती मिनिंग झाले? ते किती वर्ड झाले? टोटल 5. समजतंय का? एकापेक्षा जास्त नावं असले म्हणजे तो वर्ड कसा असतो? इम्पॉर्टंट. तर आपण या ठिकाणी बघतोय डेफिनेशन कोणती? टॅक्सोनॉमिक कॅटेगरीची. परत एकदा बघा. आता आता आपल्याला समजलं कॅटेगरी म्हणजे काय. कॅटेगरी म्हणजे रँक, कॅटेगरी म्हणजे काय? युनिट, कॅटेगरी म्हणजे काय? ऑर्डर, कॅटेगरी म्हणजे काय? टॅक्सा. बरोबर. टॅक्सोनॉमिक कॅटेगरी आहे ना. तर युनिट आहे. सपोज आपण काय म्हणतोय? किंगडम हा एक युनिट झाला. यस आपण म्हणतोय फायलम हा एक युनिट झाला. बरोबर. म्हणजे ती काय झाली? एक टॅक्सोनॉमिक कॅटेगरी. क्लास एक टॅक्सोनॉमिक कॅटेगरी आहे. बरोबर. आणि यांची जी ऑर्डर आहे याला आपण काय म्हणणार आहे? किंगडम, फायलम म्हणजे सगळ्यात छोटा स्पेसिस, नंतर जीनस, नंतर फॅमिली, ऑर्डर, क्लास, फायलम, किंगडम. तर ही काय झाली? एक हायरार्की. बरोबर. आणि ही जी हायरार्की आहे तर याला आपण काय म्हणतोय? टॅक्सोनॉमिक कॅटेगरी. बघा परत एकदा. क्लासिफिकेशन इन्व्हॉल्ड एक असं क्लासिफिकेशन ज्याच्यामध्ये काय इन्व्हॉल्ड होईल? है ना. हायरार्की ऑफ स्टेप्स. हायरार्की ऑफ स्टेप्स इन्व्हॉल्ड होईल. सपोज ही हायरार्की ऑफ स्टेप्स आहे इन विच प्रत्येक जी स्टेप आहे इच स्टेप इट रिप्रेझेंट टॅक्सोनॉमिक रँक, टॅक्सोनॉमिक कॅटेगरी. बरोबर. आपण डिटेल मध्ये जाऊ. ऑल कॅटेगरी टुगेदर कन्स्टिट्यूट अ टॅक्सोनॉमिक हायरार्की. तर ही काय आहे? पूर्ण या ठिकाणी टॅक्सोनॉमिक हायरार्की. ईच कॅटेगरी रिप्रेझेंट अ युनिट ऑफ क्लासिफिकेशन. प्रत्येक कॅटेगरी एक युनिट आहे. बरोबर. स्पेसिस एक युनिट आहे, जीनस एक युनिट आहे, फॅमिली एक युनिट आहे, ऑर्डर एक युनिट आहे, क्लास एक युनिट आहे, फायलम एक युनिट आहे, किंगडम एक युनिट. अ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम ऑक्युपाइंग अ पर्टिक्युलर कॅटेगरी इज कॉल्ड एज टॅक्सॉन. बरोबर. तर यस आपण या ठिकाणी बघतोय
सपोज है ना, या ठिकाणी काय म्हटलं, हा जो युनिट आहे याला आपण नाव दिलं टॅक्सा, आणि टॅक्सामध्ये जे ऑर्गॅनिझम असतील त्याला आपण काय म्हणणार आहे, टॅक्सॉन. त्याला आपण काय म्हणणार आहे, त्याला आपण काय नाव देणार आहे, टॅक्सॉन. समजतंय? तर यस, या ठिकाणी है ना कॅटेगरीमध्ये जे मेंबर इन्व्हॉल्ड आहे त्यांना आपण नाव देतो टॅक्सॉन. बरोबर. एक्झाम्पल क्लास मॅमेलिया. आपण डिटेलमध्ये जाऊ म्हणजे तुम्हाला अजून समजेल. बरोबर, मी काय म्हणतोय ते एकदा ऐकून घ्या म्हणजे वर्ड फॅमिलियर. आता आपण बघतो या ठिकाणी टॅक्सॉनॉमिक हायरार्की. बरोबर. तो टॅक्सॉनॉमिक हायरार्कीवर येऊ आपण, पण याच्या आधी तुम्हाला एक हायरार्की दिलेली आहे, एक लेवल दिलेली आहे, एक ऑर्डर दिलेली आहे, है ना. तर ती कोणती आहे, स्पेसिस, जिनस, फॅमिली, ऑर्डर, क्लास, फायलम, किंगडम. तर सपोज आपण या ठिकाणी बघतोय काय, है ना, या ठिकाणी बघतोय अॅनिमल आहे. सपोज अॅनिमल आहे, तर अॅनिमल आहे, तर आपण या ठिकाणी काय करणार आहे, तर त्याला डिवाइड केलं जवळजवळ 10 ते 11 किंगडम्स मध्ये. 10वी मध्ये तुम्ही बघितलंय, है ना. यस, है ना. सगळ्यात सगळ्यात पहिला किंगडम कोणता? यस, अॅनिमल किंगडम. असे टोटल किती किंगडम आहे? टोटल 5 किंगडम. कोणते कोणते 5 किंगडम आहे? पहिला बोलत चला, तुम्हाला माहिती आहे. एक किंगडम अॅनिमल आहे, अॅनिमल किंगडम. दुसरा प्लांट किंगडम आहे. अजून कोणता किंगडम माहिती आहे तुम्हाला? मोनेरा. बरोबर. बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये हे सगळे बघणार आहे आपण किंगडम. प्रोटिस्टा. बरोबर. आठवतोय का? आणि कोणता उरलाय मग? फंगाय. बरोबर. टोटल 5 किंगडम आहे आपल्याला स्टडी करायचे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये. आणि मग सपोज अॅनिमल किंगडम आहे, तर त्याला आपण 11 फायलम मध्ये डिवाइड केलंय. तर यस, आपण त्याला कशामध्ये डिवाइड केलं? 11 फायलम आहे. तर युनिट झाला फायलम. फायलमला पुढे सब डिवाइड करतो आपण क्लासमध्ये. तर यस, ही सिरीज तुम्हाला ध्यानात ठेवायची. किंगडम, त्याच्यापेक्षा छोटं युनिट फायलम, त्याच्यापेक्षा छोटं युनिट क्लास, नंतर ऑर्डर, नंतर फॅमिली, जिनस, आणि स्मॉलेस्ट युनिट कोणता असणार आहे? स्पेस. आणि हे लक्षात ठेवण्यासाठी एक कोड देतोय आज. बरोबर. जसं तुम्हाला मी कोड दिला होता है ना याच्या आधी चिकन, तसं आता या ठिकाणी टॅक्सॉनॉमिक कॅटेगरी ध्यानात ठेवण्यासाठी है ना एक कोड देतोय. तर कोणता कोड ध्यानात ठेवायचा तुम्हाला? यस, ही जी सिरीज आहे हे ध्यानात ठेवण्यासाठी कोणता कोड ध्यानात ठेवायचा आहे? काय म्हणायचं इथे? कोणताही एक दोन तुम्ही, तुम्हाला ट्रिक कोणताही तुम्ही म्हणू शकता. सपोज क्रिकेट फॅन असतील तर कोहली प्लेज क्रिकेट. बरोबर. ऑन फ्लॅट ग्राउंड्स. बरोबर. तर यस, है ना इंडियन क्रिकेटर आहे कोहली, भरपूर त्यांना माहित असेल. जे क्रिकेट फॅन आहे त्यांना माहित असेल. तर काय कोड आहे? कोहली प्लेज क्रिकेट ऑन फ्लॅट ग्राउंड्स. है ना. का असं म्हटलंय आपण? तर हे ध्यानात ठेवायचं आपल्याला. ऑर्डर हायरार्की. के फॉर किंगडम, पी फॉर फाइलम, सी फॉर क्लास, ओ फॉर ऑर्डर, है ना, एफ फॉर फॅमिली, जी फॉर जीनस, अँड ग्राउंडचा जो यस आहे दॅट इज फॉर स्पेस. काही काही जण म्हणतील सर आम्हाला क्रिकेट आवडत नाही, वी डोंट, है ना, या ठिकाणी है ना आम्हाला काही एवढं क्रिकेट माहित नाही. बरोबर. त्यांच्यासाठी दुसरा दुसरा ट्रिक आहे. तुम्ही म्हणू शकता यस, हिअर वी कॅन से सिंपल. दुसरा वर्ड्स कोणता म्हणू शकता तुम्ही? यस, कीप पॉट क्लीन. कीप पॉट क्लीन. अदरवाइज, नाहीतर काय होईल मग? अदरवाइज फॅमिली ऍज इट इज अ फॅमिली, अदरवाइज फॅमिली गेट सिक. तर कोणता कोड दिला तुम्हाला दुसरा? यस, हिअर वी कॅन से कीप पॉट क्लीन. भांडी घरातली स्वच्छ ठेवा. अदरवाइज काय होईल या ठिकाणी? घरातले जे फॅमिली मेंबर्स आहेत तर सगळे आजारी पडू शकतील, है ना. तर सिंपल ट्रिक आहे, कोणतीही ध्यानात ठेवा. है ना. के फॉर किंगडम, पी फॉर फाइलम, सी फॉर क्लास, ओ फॉर ऑर्डर, है ना, फॅमिली ऍज इट इज आहे. जी फॉर गेट मध्ये जो जी आहे दॅट इज फॉर जीनस, अँड देन सिक, एस आय सी के म्हणजे आजारी पडेल. तर यस फॉर वॉट, दॅट इज नथिंग बट डिस्कस. म्हणजे ही ऑर्डर तुम्हाला सिक्वेन्शियली ध्यानात राहील, है ना, मिस्टेक होणार नाही. पुढे तर गरज पडत नाही, पण सुरुवातीला एखाद्या वेळेस है ना. बरोबर. या ठिकाणी आधी काय आहे? बरोबर. छोटं युनिट कोणतं, मोठं युनिट कोणतं, थोडं है ना किंगडम, फायलम, क्लास, मग फॅमिली, मग ऑर्डर असं होऊ शकतं, है ना. तर ते होऊ नये म्हणून एक या ठिकाणी सिरीज ध्यानात ठेवण्यासाठी, है ना, सगळ्यात मोठं कोणतं आहे? किंगडम, नंतर कोणतं आहे? फायलम, नंतर कोणतं आहे? क्लास, नंतर कोणतं आहे? ऑर्डर, नंतर कोणतं आहे? फॅमिली, नंतर कोणतं आहे? जीनस, नंतर कोणतं आहे? स्पेसिस. तर ही सिरीज ध्यानात ठेवण्यासाठी आपल्याकडे दोन, है ना, या ठिकाणी ट्रिक आहे. जी तुम्हाला सोपी वाटेल ती ध्यानात ठेवा, एक कोणती. बरोबर. कोणती आहे? कोहली प्लेज क्रिकेट ऑन फ्लॅट ग्राउंड, है ना. आणि मग याच्यामध्ये तुम्हाला इनिशियल आहे, तर त्याच्यावरून तुम्ही, ना ना, कारण क्वेश्चन कसा आहे तो, अरेंज अरेंज द कॅटेगरी इन असेंडिंग ऑर्डर, इन डिसेंडिंग ऑर्डर. है ना. असेंडिंग ऑर्डर म्हटलं म्हणजे है ना स्पेसिस टू किंगडम कडे.
आणि डिसेंडिंग ऑर्डर म्हटलं म्हणजे यस किंगडम कडून स्पेसिस. समजतंय? आणि इथे अजून एक महत्वाचा पॉइंट आहे, जेव्हा आपण या ठिकाणी यस है ना असेंडिंग ऑर्डर मध्ये जाऊ म्हणजे स्पेसिस कडून है ना या ठिकाणी कुठे जाऊ, स्पेसिस कडून आपण जेव्हा किंगडम कडे जाऊ तेव्हा काय वाढत जातील, डिफरन्सेस. तेव्हा काय वाढत जातील, व्हेरिएशन, डिफरन्सेस है ना, विविधता, विविधता वाढत जाईल. आणि जेव्हा आपण या ठिकाणी अपोजिट येऊ किंगडम कडून कुठे येऊ आपण, है ना स्पेसिस कडे. समजतंय? डिसेंडिंग ऑर्डर कडे. डिसेंडिंग ऑर्डर मध्ये जेव्हा जाऊ आपण है ना किंगडम कडून या ठिकाणी स्पेसिस कडे, तेव्हा काय इन्क्रीज होत जाईल, सिमिलॅरिटी. तेव्हा काय वाढत जाईल, सिमिलॅरिटी. समजतंय सर्वांना मी काय बोलतोय? बघा बरं एकदा मी काय म्हटलं. सपोज आपला कोड काय होता, काय कोड होता आपला, कोहली प्ले क्रिकेट ऑन फ्लॅट ग्राउंड. बरोबर. आता हे तुम्हाला माहिती आहे काय है ना. तर जेव्हा आपण स्पेसिस कडून कुठे जातोय, किंगडम कडे, तर काय वाढत जातील, डिफरन्सेस. है ना, हा एमसीक्यू आला आहे. बरोबर. म्हणजे सगळ्यात कमी डिफरन्स कोणाकडे, स्पेसिस कडे. जिनस कडे जाल तर जास्त डिफरन्स होईल है ना, दोन वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये, फॅमिलीमध्ये जास्त, असं किंगडम मध्ये सगळ्यात जास्त. आणि यस जेव्हा आपण डिसेंडिंग ऑर्डर मध्ये येतो है ना, कुठून कुठे, किंगडम कडून स्पेसिस कडे, तर काय वाढत जाईल, सिमिलॅरिटी. म्हणजे सगळ्यात जास्त सिमिलॅरिटी कोणामध्ये, स्पेसिस मध्ये. सगळ्यात जास्त डिफरन्सेस कोणामध्ये, किंगडम. समजतंय? बरोबर. ऍटलीस्ट एवढं ध्यानात ठेवा या स्टेजला. आपण जाऊ आता पुढच्या पॉईंटवर. सो वेन वी टॉक अबाउट हिअर वी कॅन से नेक्स्ट है ना. आता हे जे एक एक वर्ड आहे तर ते आपण समजून घेऊ. लेट अस बिगिन विथ दी व्हॉट, दॅट इज व्हेरी फर्स्ट वर्ड. पहिल्या वर्ड पासून आपण या ठिकाणी स्टार्ट करू. तर पहिला वर्ड आहे यस, आपण या ठिकाणी बघतोय कोणता, स्पेसिस है ना. सो व्हॉट एक्झॅक्टली हिअर वी कॅन से स्पेसिस. स्पेसिस म्हणजे काय है ना, स्पेसिस म्हणजे काय त्याला डिफाईन करतोय आपण है ना. स्पेसिसला कसं डिफाईन कराल, इट इज अ ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड है ना. आपण या ठिकाणी काय म्हणतोय, यस इट इज अ ग्रुप ऑफ closely related organism. It is a group of closely related organism capable of interbreeding to produce fertile offsprings. बघा, तर आपण कशाला डिफाईन करतोय आता, सगळ्यात जो स्मॉलेस्ट युनिट आहे, एक असा युनिट ज्याच्यामध्ये सिमिलॅरिटी जास्त आहे है ना. यस आपण या ठिकाणी नाव देऊ त्याला स्पेसिस. तर स्पेसिस म्हणजे काय, तर स्पेसिस म्हणजे काय, तर क्लोजली रिलेटेड है ना, सिमिलर, अ ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड ऑर्गॅनिझम. तर असे ऑर्गॅनिझम ज्यांच्यामध्ये समानता आहे, असे ऑर्गॅनिझम जेव्हा एकत्र येतील त्यांच्या ग्रुपला आपण काय म्हणतोय, स्पेसिस. यस इट इज अ ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड सिमिलर ऑर्गॅनिझम कॅपेबल ऑफ इंटरब्रीडिंग. पण मग कोणते सिमिलर, तर असे या ठिकाणी यस ऑर्गॅनिझम जे कॅपेबल आहे इंटरब्रीड करू शकतील असे, आणि मग या ठिकाणी प्रोड्यूस करतील फर्टाईल ऑफस्प्रिंग. फॉर एक्झाम्पल, आता फॉर एक्झाम्पल आपण है ना या ठिकाणी म्हणणार आहे यस डॉंकी आणि हॉर्स. आणि डॉंकी आणि हॉर्सचं एक्झाम्पल घेतलं आपण, डॉंकी आणि हॉर्सचं एक्झाम्पल घेतलं. आता त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे सपोज है ना, त्यांच्यामध्ये बाकी अॅनिमल्स पेक्षा सिमिलॅरिटी आहे. पण मग ती सेम स्पेसिस आहे का, नाही. का नाही, कारण ती इंटरब्रीड करू शकते का, नाही. जरी त्यांचं इंटरब्रीड केलं आपण तरी जे ऑफस्प्रिंग तयार होतील म्यूल, ते फर्टाईल असतील का, नाही. बरोबर. तर त्याच्यामुळे ती सेम स्पेसिस नाही आहे, ती कशी आहे, डिफरंट स्पेसिस. मग एका स्पेसिस मध्ये कोणते ऑर्गॅनिझम इन्क्लूड कराल, पहिले तर सिमिलर, ज्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे, क्लोजली रिलेटेड आहे असे ऑर्गॅनिझम, आणि ते काय करू शकतात है ना, यस या ठिकाणी इंटरब्रीडिंग करू शकतात. आणि यस त्यांची इंटरब्रीडिंग झाल्यावर काय तयार होईल, तर ऑफस्प्रिंग्स. आणि ऑफस्प्रिंग्स म्हणजे काय, तर ते फर्टाईल ऑफस्प्रिंग्स, म्हणजे ते परत नेक्स्ट जनरेशन मध्ये है ना या ठिकाणी ब्रीडिंग करू शकतील अशा ऑर्गॅनिझम. समजतं सर्वांना? तर 3 पॉईंट आहे स्पेसिस मध्ये. स्पेसिसच्या डेफिनेशन मध्ये हाऊ यू आर गोइंग टू डिफाईन द वर्ड स्पेसिस. स्पेसिस म्हणजे काय, इट इज अ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम, सिमिलर ऑर्गॅनिझम, क्लोजली रिलेटेड ऑर्गॅनिझम है ना. क्लोजली रिलेटेड ऑर्गॅनिझमचा ग्रुप आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी जास्त आहे. आणि असे ऑर्गॅनिझम जे दे कॅन इंटरब्रीड अँड प्रोड्यूस फर्टाईल ऑफस्प्रिंग्स, तर त्यांनाच आपण काय म्हणणार आहे, स्पेसिस. तर आता इथे आपण बघतोय कॉमन नेम मँगो, आणि मँगोला आपण नाव देतो मँगीफेरा इंडिका. तर याची स्पेसिस काय झाली, इंडिका. स्पेसिसचे एक्झाम्पल 2-3 ध्यानात ठेवा. सपोज आपण म्हणतोय पोटॅटो. आता पोटॅटोची स्पेसिस काय झाली, ट्युबरोसम है ना, याचं नाव आहे सोलॅनम ट्युबरोसम. तर ट्युबरोसम इज द व्हॉट, दॅट इज नथिंग बट दी स्पेसिस है ना. नाईटशेड नायग्रम. टोमॅटोची स्पेसिस कोणती आहे, लायकोपर्सिकम है ना. ब्रिंजलची स्पेसिस कोणती आहे, काय प्रोनाऊन्स कराल त्याला, काय मिलोंगे ना, काय काय प्रोनाऊन्स कराल बघा काय, बरोबर. लायनची स्पेसिस कोणती आहे, लिओ. टायगरची स्पेसिस कोणती आहे, टिग्रिस. बरोबर. लिओपार्डची स्पेसिस कोणती आहे, पार्डस. तर हे सगळे एक्झाम्पल आहे. कोणते 2 एक्झाम्पल ध्यानात ठेवा.
बेटर वे. मँगोची स्पेसिस कोणती आहे? इंडिका. आणि पोटॅटोची कोणती आहे? ट्युबरोस. है ना. तर आपल्याला स्पेसिस म्हणजे काय तर ते समजलं, त्याचे एक्झाम्पल समजले. ध्यानात ठेवा, इट इज द लोएस्ट कॅटेगरी. ही सगळ्यात कशी आहे? लोएस्ट कॅटेगरी आहे. सगळ्यात लोएस्ट कॅटेगरी कोणती आहे? तर स्पेसिस. क्लिअर आहे. नेक्स्ट वर्ड आपण या ठिकाणी बघू आता, जिनस. है ना. तर जिनस म्हणजे काय? तर यस, आपण या ठिकाणी बघतोय जिनस म्हणजे काय? ऍग्रिगेट्स ऑफ क्लोजली रिलेटेड स्पेसिस. तर जिनस कोणाला म्हणायचं? जेव्हा क्लोजली रिलेटेड स्पेसिस आहे, वेगवेगळ्या स्पेसिस आहे, क्लोजली रिलेटेड स्पेसिस आहे, त्यांचा ग्रुप, स्पेसिसचा ग्रुप, त्याला आपण काय म्हणणार आहे? जिनस. तर सगळ्यात लोएस्ट कॅटेगरी कोणती होती? स्पेसिस. आणि जेव्हा यस क्लोजली रिलेटेड स्पेसिस एकत्र येतील, फॉर एक्झाम्पल इथे आपण बघतोय पोटॅटो, टोमॅटो, ब्रिंजल, है ना. तर या तीन स्पेसिस एकत्र आल्या, है ना, तीन स्पेसिस एकत्र आल्या आणि मग काय बनेल? एक जिनस. बरोबर है ना. तर काय बनेल? जिनस. है ना. तर आपण या ठिकाणी बघतोय यस, है ना, जिनस बनेल. है ना. आणि मग आपण बघतोय असं या ठिकाणी लायन आहे, टायगर आहे, बरोबर, यस, लिओपार्ड आहे, एकत्र येतील आणि मग काय बनेल? एक जिनस. तर यस, आपण या ठिकाणी बघतोय जिनस. तर जिनस म्हणजे काय? वेन क्लोजली रिलेटेड, है ना, या ठिकाणी ऍग्रिगेट्स, है ना, या ठिकाणी यस कॉम्बिनेशन, बरोबर, ऍग्रिगेशन ऑफ क्लोजली रिलेटेड स्पेसिस, तर त्याला आपण काय म्हणणार आहे? जिनस. नेक्स्ट आहे यस या ठिकाणी काय? जेनेरा. थर्ड वन कोणतं आहे या ठिकाणी? यस, आता आपण बघतोय नेक्स्ट, दॅट इज फॅमिली. फॅमिली कोणाला म्हणा? तर फॅमिली कोण असणार आहे? इट इज अ ग्रुप ऑफ रिलेटेड जेनेरा. तर अजून हायर कॅटेगरी, बरोबर, अजून हायर रँक, है ना. सगळ्यात लोएस्ट रँक कोणती होती? स्पेसिस. स्पेसिस एकत्र येतील आणि काय बनेल? जिनस. मग क्लोजली रिलेटेड सिमिलर जिनस एकत्र येतील, जेनेरा एकत्र येतील आणि काय बनेल? फॅमिली. बरोबर. तर जिनस पेक्षा मोठा युनिट काय या ठिकाणी? फॅमिली आहे, है ना. असंच आपण या ठिकाणी बघतोय, है ना, फॅमिली जेव्हा एकत्र येईल तेव्हा काय बनेल? ऑर्डर, है ना. तर यस, असेंब्लेंज ऑफ रिलेटेड फॅमिली, फॅमिली एकत्र येतील आणि काय बनेल? ऑर्डर, है ना. आणि मग नंतर आपण या ठिकाणी बघतोय यस, जेव्हा ऑर्डर एकत्र येतील, ऑर्डर एकत्र येईल तर काय बनेल? क्लास. मोठं युनिट. आपण जातो या ठिकाणी असेंडिंग ऑर्डर मध्ये, है ना. तर क्लास बनला नंतर आपण या ठिकाणी बघतोय यस अजून, है ना. तो असेंब्लेज ऑफ रिलेटेड क्लास, जेव्हा क्लास एकत्र येईल तेव्हा काय बनेल? फायलम, है ना. अॅनिमल मध्ये फायलम म्हणतो आपण आणि प्लांट्स मध्ये त्याला डिव्हिजन नाव आहे. बरोबर. तर यस या ठिकाणी क्लोजली रिलेटेड जेव्हा या ठिकाणी काय एकत्र येतील? क्लासेस, तेव्हा काय बनणार आहे? फायलम, है ना. आणि मग आपण बघतोय जेव्हा फायलम एकत्र येतील, फायला एकत्र येतील किंवा डिव्हिजन एकत्र येईल तेव्हा हायेस्ट कॅटेगरी बनेल. कोणती कॅटेगरी बनेल? दॅट इज किंगडम, है ना. कोणती बनेल या ठिकाणी? किंगडम. यस, टॅक्सोनॉमिक कॅटेगरी विथ एक्झाम्पल आपण बघतोय. टॅक्सोनॉमिक कॅटेगरी विथ एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघतोय, है ना. फॉर एक्झाम्पल किंगडम अॅनिमलिया. तर जेव्हा आपण वर्ड या ठिकाणी युज करणार आहे, किंगडम अॅनिमलिया हायेस्ट, हायेस्ट या ठिकाणी कॅटेगरी, आणि याच्यामध्ये खूप सारे अॅनिमल आहे. किंगडम अॅनिमलिया जेव्हा म्हणतोय आपण, तर तेव्हा यस याच्यामध्ये टायगर आहे, लायन आहे, कॅट आहे, डॉग आहे, ह्युमन बिंग आहे ना, पॅरेट्स आहे, इन्सेक्ट आहे. बरोबर. तर हे झालं किंगडम अॅनिमलिया. पण मग यस आपण जेव्हा म्हणतो या ठिकाणी कॉर्डेटा, तर कॉर्डेटा मध्ये काय होऊन जाईल? है ना. तर त्याच्यापेक्षा कमी, है ना, लहान युनिट आहे कॉर्डेटा. असंच आपण या ठिकाणी बघतोय यस हिअर वी कॅन से मॅमेलिया, तर अजून लहान युनिट आहे, है ना, मॅमेलिया, मॅमल्स, है ना. नंतर यस आपण बघतोय ऑर्डर, ऑर्डर कार्निओरा. आणि नंतर आपण बघतोय या ठिकाणी फॅमिली, फॅमिली फेलिडी, तर फॅमिली त्याच्यापेक्षा पण छोटं युनिट आहे. आणि नंतर आपण या ठिकाणी बघणार आहे जिनस पॅन्थेरा, तर जिनस त्याच्यापेक्षा पण छोटं युनिट आहे. आणि सगळ्यात छोटं युनिट या ठिकाणी कोणतं असणार आहे? तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, दॅट इज स्पेसिस, है ना. तर आपण एक एक्झाम्पल घेतोय, स्पेसिस टिग्रिस, टायगर आहे, बरोबर. तर त्याची स्पेसिस कोणती आहे? टिग्रिस. आणि मग जेव्हा स्पेसिस एकत्र येतील तेव्हा काय बनेल? जिनस, है ना. तर मग जिनस कोणता बनला इथे? लायन, टायगर दोघांना मिळून आपण काय म्हटलं? पॅन्थेरा. बरोबर. त्यांचा जिनस काय? पॅन्थेरा. मग त्यांच्यासोबत जेव्हा आपण या ठिकाणी कॅट्स, कॅट्स आपण म्हणतोय ना, वाघाची मावशी का म्हणतोय? कारण त्यांची फॅमिली एकच आहे, फेलिडी. बरोबर. सो टायगर असेल आणि कॅट असेल, लायन असेल, यांची काय आहे या ठिकाणी? फॅमिली एकत्र आहे, एकच आहे. कोणती फॅमिली? त्यांची फेलिडी, है ना. तसंच आपण आता या ठिकाणी वाढवत चाललो अॅनिमल, है ना. तर यस आता डिफरन्सेस पण वाढत जातील. याच्यामध्ये आपण डॉग्स पण इन्क्लूड केलं तर काय बनेल? कार्निओरा. असंच आपण याच्यामध्ये ह्युमन बिंग या ठिकाणी इन्क्लूड केलं तर काय बनेल? मॅमल्स. वी ऑल आर मॅमल्स. टायगर, टायगर असेल, लायन असेल, कॅट असेल, डॉग्स असेल, ह्युमन बिंग्स असतील, सगळे मॅमल्स आहे, है ना, ज्यांना मॅमरी ग्लँड असते. नंतर यस त्यांच्यामध्ये आपण अजून इन्क्लूड करू बर्ड्स, तर मग काय होऊन जाईल? कॉर्डेटा. आणि फायनली आपण या ठिकाणी बाकीचे इन्सेक्ट पण या ठिकाणी इन्क्लूड करू, तर काय होणार आहे? यस हिअर वी कॅन से आपण बघतोय, है ना. तर यस हिअर वी कॅन से किंगडम. तर आपण या ठिकाणी आता बघणार आहे लास्ट स्लाइड आजची, ऑर्गॅनिझम विथ द टॅक्सोनॉमिक कॅटेगरी. तर काय ऑर्गॅनिझम आहे आणि त्यांची टॅक्सोनॉमिक कॅटेगरी आहे. तर ऍटलिस्ट या ठिकाणी, बरोबर, एक एक एक्झाम्पल घेतलंय आपण. बरोबर. एक ह्युमन बिंगचं आहे, है ना, एक ह्युमन बिंगचं आहे एक्झाम्पल. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी बघतोय, है ना, एक इन्सेक्टचं आहे. बरोबर. दुसरं एक्झाम्पल कोणाचं आहे? इन्सेक्टचं आहे. नंतर यस एक प्लांट आहे, मँगो.
आणि दुसरा पण एक या ठिकाणी प्लांट आहे वीट. तर दोन अॅनिमलचे आणि दोन प्लांटचे असे आपण एक्झाम्पल घेतो. बरोबर, त्याच्यामध्ये कोणतं ध्यान ठेवा, ऍटलीस्ट वी आर ह्युमन बिंग है ना. ह्युमन बिंग कॉमन नेम मॅन. तर यस हे तो मला पूर्ण ध्यानात ठेवावं लागेल है ना. कॉमन नेम आहे यस, हिअर वी कॅन से मॅन. बायोलॉजिकल नेम, ह्युमन बिंगचं बायोलॉजिकल नेम काय अकॉर्डिंग टू कॅरोलस लिनियस, होमोसॅपियन्स. मॉडर्न मॅन आहे आपण, होमोसॅपियन्स. बरोबर, होमोसॅपियन्स. आणि याच्यामध्ये आपण बघतोय जिनस, जिनस काय येणार आहे होमो, आणि स्पेसिस कोणती येईल सॅपियन्स. समजतंय. आपली फॅमिली कोणती आहे होमिनिटी. आपली फॅमिली कोणती आहे होमिनिटी. ऑर्डर कोणती आहे आपली प्रायमॅटा है ना. ऑर्डर कोणती प्रायमॅटा. अँड देन क्लास, क्लास कोणता आहे आपला मॅमल्स मॅमेलिया. आणि आपली फायलम, फायलम कोणती आहे कॉर्डेटा. आणि किंगडम कोणतं येईल आपलं ॲनिमल. तर ह्युमन बिंग बद्दल आपल्याला ऍटलीस्ट माहित पाहिजे. ह्युमन बिंग कॉमन नेम आहे मॅन, बायोलॉजिकल नेम आहे आपलं होमोसॅपियन्स. सगळ्यात छोटं युनिट कोणतं आहे. यस आपण म्हणतोय स्पेसिस. आपली स्पेसिस कोणती येईल सॅपियन्स. बरोबर, नंतर जिनस, जिनस कोणती येईल आपली होमो. नंतर आपली फॅमिली, त्याच्यापेक्षा मोठं युनिट, फॅमिली कोणती येईल आपली होमिनिटी. नंतर यस ऑर्डर, आपली ऑर्डर कोणती येईल प्रायमॅटा. बरोबर, नंतर काय येईल क्लास, क्लास कोणता आहे मॅमेलिया. आणि लास्ट या ठिकाणी आपण बघतोय फायलम, फायलम कोणती येईल आपली कॉर्डेटा. यस काय, तर फायलम, फायलम कोणते दॅट इज आर्थ्रोपोड. बरोबर. तर यस आपण या ठिकाणी बघतोय क्लास, क्लास आहे इन्सेक्टा. आणि फायलम, फायलम कोणते येईल या ठिकाणी आर्थ्रोपोडा. जॉइंटेड अपेंडेजेस, जॉइंटेड लेग्स. सो दॅट इज अबाउट हिअर वी कॅन से व्हॉट हाऊस. आता हे झाले दोन अॅनिमलचे. असेच आपण आता एक्झाम्पल ध्यानात ठेवू कोणाचे. यस आपण या ठिकाणी बघतोय एक्झाम्पल ध्यानात ठेवतोय आता प्लांट्स. सो वी आर गोइंग टू अंडरस्टँड द एक्झाम्पल ऑफ प्लांट है ना. तो लेट अस डिस्कस अबाउट हिअर वी कॅन से मँगो है ना. ऑनलाईन जे ऑनलाईन आवाज येतोय का, कारण मीटिंग आपली एंड झाली होती. कॅन यू टाईप यम यम नेम. ओके, आवाज येतो सगळ्यांना, गुड. तर आपण या ठिकाणी बघतोय है ना, मँगोचं बायोलॉजिकल नाव काय येईल मँगीफेरा. मँगीफेरा इंडिका बायोलॉजिकल नेम झालंय. आणि याच्यामध्ये इंडिका काय झाली स्पेसिस, आणि मँगीफेरा काय झालं जिनस. बरोबर, यस फॅमिली, फॅमिली काय आहे अनाकार्डिएसी. बरोबर, यस ऑर्डर, ऑर्डर काय साफिंडेल है ना. क्लास, क्लास कोणता येईल त्यांचा डायकॉटिलेडॉन, द्विदल वनस्पती. आणि फायलम, फायलम कोणते येईल अँजिओस्पर्म. असे प्लांट ज्यांना फ्लावर पण येतात, अँजिओस्पर्म फ्लावर फ्रुट्स येणार आहे. लास्ट नॉट द लिस्ट बीट. तर तुम्हाला ऍटलीस्ट या ठिकाणी पहिला आणि शेवटचा जास्त करून क्वेश्चन कशावर आहे, द फर्स्ट वन, कारण तो आपलाच आहे ह्युमन बिंग. आणि वीट. बरोबर, लास्ट वन है ना. सो फर्स्ट वन आणि लास्ट वन हे ध्यानात ठेवायचं आहे. वीट, वीट मध्ये आपण बघतोय यस बायोलॉजिकल नेम काय वीटचं है ना. गहू आपण जे म्हणतोय ट्रिटिकम असटायवम. ध्यानात ठेवा सगळ्यांनी, बायोलॉजिकल नेम ऑफ वीट काय आहे ट्रिटिकम असटायवम. आणि यस आपण या ठिकाणी बघतोय असटायवम काय स्पेसिस, आणि जिनस काय येईल ट्रिटिकम. त्यानंतर फॅमिली, तर वीटची फॅमिली कोणती आहे पोएसी. वीटची फॅमिली कोणती आहे पोएसी. आणि नंतर आपण बघतोय ऑर्डर, ऑर्डर कोणती येईल पोल्स. यस क्लास कोणता येईल आता मोनोकॉटिलेडॉन, मोनोकॉटिलेडॉन येईल. आणि यस आपण या ठिकाणी बघतोय है ना द डिव्हिजन, डिव्हिजन त्यांची कोणती येईल यस या ठिकाणी अँजिओस्पर्म. प्लांट मध्ये डिव्हिजन असते. आणि किंगडम, किंगडम कोणता येईल प्लांट है ना. सो दॅट वी नो. तर ऍटलीस्ट तुम्हाला काय करायचं आहे ना, पहिले ह्युमन बिंग, पहिले ह्युमन बिंगची पार्ट करा. नंतर आपण या ठिकाणी वीटची पार्ट करू है ना. तर ऍक्टिव्हिटी आता कोणती ऍक्टिव्हिटी गेट आउट फ्रॉम द क्लास है ना. जो सांगेल मला पूर्ण टॅक्सोनॉमिक कॅटेगरी है ना त्याला जाता येईल. बरोबर, यू हॅव 2 मिनिट्स, 2 मिनिट्स. तर तुम्हाला पहिले काय पार्ट करायची आहे ह्युमन बिंग है ना. ह्युमन बिंगची टॅक्सोनॉमिक कॅटेगरी ध्यानात ठेवायची. पार्ट करा सगळ्यांनी, कोण सांगेल बघू. लेट वी आर गोइंग टू चेक. ऑनलाईन वाले पण पार्ट करा है ना. मी अनम्यूट करतो इकडून, सांगू शकता तुम्ही. 2 मिनिटं तुम्हाला. आणि इथे आपला हा जो छोटासा चॅप्टर होता है ना एक पेजचा कोणता यस हिअर वी कॅन से
म्हणू शकतो आपण कम्प्लीट झाला. पुढचा जो पार्ट आहे तो डिलीट केलाय आता न्यू सिलेबस मध्ये. सिलेबस तुम्हाला दिलाय मी ऑलरेडी है ना. तर नोट्स मध्ये त्याच्यानंतर जो पुढचा पार्ट दिलेला तुम्हाला है ना. तर नीटने आता है ना नवीन सिलेबस मध्ये काय केलं, टॅक्सोनॉमिकल एड्स, तर हा पार्ट डिलीट केलाय है ना. न्यू सिलेबस मध्ये नाहीये, तर इथपर्यंतच आहे. बरोबर, तर जे की आपण फिनिश केलं है ना. वाटलं तर एकदा वेळ भेटला तर रीड करून घ्याल, पण ते बोर्डासाठी असेल, तुमच्या 11वीच्या एक्झाम साठी असेल है ना, नीट साठी नसणार. तिथे वाटलं तर क्रॉस करून घ्या पेन्सिलने. टॅक्सोनॉमिकल एड्स हा जो टॉपिक आहे ना, पेन्सिलने क्रॉस करून घ्या. जुन्या सिलेबस मध्ये होता, नवीन मध्ये नाहीये. पण यस, हा टेबल मात्र इम्पॉर्टंट आहे. यस, याच्यामध्ये तुम्हाला टॅक्सोनॉमिकल कॅटेगरी दिली आहे. 4 जणांची, 2 अॅनिमलची, 2 प्लांटची है ना. ह्युमन बिंग, हाऊस फ्लाय, देन मँगो अँड देन बीट. तर पहिले आपण बघतोय ह्युमन बिंग. ह्युमन बिंग पार्ट करायला सांगितलं तुम्हाला मी. टॅक्सोनॉमिक कॅटेगरी इम्पॉर्टंट आहे, आपण स्वतः आहे तर वी शुड नो. बायोलॉजिकल नेम ह्युमन बिंगचं काय, होमोसॅपियन्स है ना. ऑब्विसली क्लास का येईल मॅमेलिया. फॅमिली, फॅमिली का येईल होमिनिडी. जिनस का येईल होमो. ऑर्डर का येईल प्रायमॅटा. आणि फायलम, फायलम का येईल आपली यस कॉर्डेटा. तर दॅट वी शुड नो. असंच आपण बघतोय हाऊस फ्लाय, पण ते जाऊ द्या, पहिले ह्युमन बिंगचा पार्ट करा. बायोलॉजिकल नेम होमो सॅपियन्स. सॅपियन्स काय झाली तुमची है ना, स्पेसिस. आणि होमो काय झाला, जिनस, तर दिलंच आहे है ना. आणि मग आपण या ठिकाणी बघतोय यस क्लास मॅमेलिया, फॅमिली होमिनिडी, जिनस होमो, ऑर्डर प्रायमॅटा, आणि फायलम कॉर्डेटा. वीट, वीट मध्ये बायोलॉजिकल नेम आहे ट्रिटिकम असडायवम. झालंय का पार्ट ह्युमन बिंग? कोण सांगेल? कोण एक पार्टी तुमच्यात ह्युमन बिंग लक्षात? हा चल, वैष्णवी. हम्म, करेक्ट आहे. हम्म, फॅमिली, व्हेरी गुड. जिनस, ऑर्डर, फायलम, व्हेरी गुड, व्हेरी गुड. क्लॅप करा सगळ्यांनी वैष्णवीसाठी. व्हेरी गुड, एक्सलंट है ना. बाकीच्यांनी पण पार्ट करा. आता परत 2 मिनिटं होतं काय साठी, वीट. आता कोणता नाट ठेवायचं तुम्हाला? वीट. वीट साठी परत 2 मिनिटं होतं. बघू आता कोणाला पार्ट होतं. वीट, बायोलॉजिकल नेम काय, ट्रिटिकम सडायबम है ना. क्लास, क्लास आहे मोनोकॉटिलेडॉन. बरोबर, क्लास कोणता आहे, मोनोकॉटिलेडॉन. नंतर फॅमिली पोएसी. जीनस आहे ट्रिटिकम. जीनस कोणता आहे, ट्रिटिकम. ऑर्डर कोणती आहे, पोल्स. आणि डिव्हिजन कोणते, लँजिओस्पर्म. तर वीट पहिली आणि लास्ट, ऍटलीस्ट थोडी पाठ करा आज. वीट, यस लवकर. वैष्णवीला पाठ झालाय, पण बाकीच्यांना देतो चान्स. पहिले अजून कोणाला पाठ झालाय? ऑनलाईन मध्ये झालाय का कोणाला पाठ? अनम्यूट करू का? यस वीट. वीट कोण सांगेल का? कोण कोण आहे ऑनलाईन मध्ये? कोण सांगेल वीट बद्दल? बायोलॉजिकल नेम काय वीटचं? ट्रिटिकम असडायवम. ट्रिटिकम असडायवम इज द बायोलॉजिकल नेम. क्लास काय आहे? क्लास मोनोकॉटिलेडॉन. व्हेरी गुड, सगळ्यांनी बोलायचं. फॅमिली, फॅमिली कोणती येईल? पोएसी. जिनस काय येईल? ट्रिटिकम. आणि मग ऑर्डर काय येईल? पोल्स. आणि लास्ट डिव्हिजन, डिव्हिजन काय येईल आता या केस मध्ये? अँजिओस्पर्मा. आणि किंगडम कोणता येईल? प्लांट. तर आज सगळ्यांनी पाठ करा बरोबर, ह्युमन बिंगची है ना टॅक्सोनॉमिक कॅटेगरी, ऍज वेल एज या ठिकाणी वीटची टॅक्सोनॉमिक कॅटेगरी. याच्यावर जास्त क्वेश्चन्स असतात. आणि इथे आपण या ठिकाणी काय केलंय, एंड केलाय. कोणता टॉपिक एंड केलाय आपण? लिव्हिंग वर्ल्ड. उद्या तिसरा चॅप्टर आपला स्टार्ट होऊन जाईल. कोणता?
बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. क्लिअर आहे सगळ्यांना? बरोबर. मीन वाईल आता सिरीजनं जाऊ आपण. मीन वाईल तुमची डीएनआरपी उद्यापासून स्टार्ट करू आपण, फ्रॉम टुमॉरो रेग्युलर. बरोबर. तर उद्यापासून आता या ठिकाणी काय होईल, तुमची डीएनआरपी स्टार्ट होईल. येणाऱ्या संडेला जो पेपर असेल, कमिंग संडेला जी WWT असेल, बरोबर, तर ती कशावर असेल, संडेला आहे पहिली तर. आणि मग एक्सक्रीशन प्लस लिव्हिंग वर्ड कशावर असेल, एक्सक्रीशन प्लस लिव्हिंग वर्ड. क्लिअर आहे सर्वांना? काय डाऊट आहे? ठीक आहे. येस. काय हा टॉपिक जो आहे तो न्यू सिलेबस मध्ये आहे ना, काय केलंय, डिलीट. तर इथे लिहून घ्या डिलीटेड, असं करून घ्या डायरेक्ट. कधी बोर झालं तर वाचायचं, नाही तर काय करायचं, है ना. डिलीटेड क्रॉस करून घ्या. ओल्ड सिलेबस मध्ये होतं. फक्त लिव्हिंग वर्ल्ड वर 100 MCQ निघणार नाहीत, है ना. तर काय करू आपण, 50 क्वेश्चन कशावर, डिव एक्सट्रिशन वर, आणि 50 क्वेश्चन कशावर, लिव्हिंग. क्लिअर. लिव्हिंग वर्ल्ड वर 50 MCQ आणि 50 MCQ एक्सक्रीशन. क्लिअर. काय डाऊट आहे? ठीक. एक पेज तर येतो चॅप्टर,